नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे. सप्टेंबर महिन्यातील पहिला दिवस आहे 1 सप्टेंबर 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, सतीश कुमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. काय नाव आहे? सतीश कुमार हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि CEO म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्लिअर? आता पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बांगलादेशने या ठिकाणी सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा जिंकलेली आहे. या ठिकाणी सॅफ SAFF याचा फुल फॉर्म काय? साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन. याच्यामधील अंडर-20 या कॅटेगरीमधील ही चॅम्पियनशिप फुटबॉल टुर्नामेंट होती, ज्याचे विजेतेपद पटकावलेले आहे बांगलादेशने. कोणाला हरवलं आहे बांगलादेशने? तर नेपाळ या देशाचा पराभव केलेला आहे. ही जी काही चॅम्पियनशिप झाली, फुटबॉल स्पर्धा झाली, याच्यामध्ये सहभागी देश कोणकोणते होते? नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, आपला भारत देश, मालदीव आणि भूतान. आणि जर तुम्हाला भारताबद्दल पर्टिक्युलरली विचारलं तर गेल्या वर्षी जी काही एडिशन झाली होती सॅफ अंडर-20ची ती भारताने जिंकलेली आहे. आणि आत्तापर्यंत 2019ची, 2022ची आणि 2023ची सॅफ अंडर-20 जी काही चॅम्पियनशिप आहे फुटबॉलची ती आपल्या भारताने जिंकलेली आहे. पहिलाच प्रश्न आहे या ठिकाणी क्रीडा स्पर्धेबद्दल. तर नुकतेच या ठिकाणी संपन्न झालेल्या जे काही क्रीडा स्पर्धा आहेत त्या कोणी जिंकल्या त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. विम्बल्डन महिला अंतिम फेरी 2024चं विजेतेपद जिंकलं आहे बार्बोरा क्रेझिकोवा यांनी. विम्बल्डन पुरुष अंतिम फेरी 2024चं विजेतेपद पटकावलं आहे कार्लोस अल्काराज यांनी. कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा 2024 अर्जेंटिनाने. स्वीडिश टेनिस ओपन 2024 पुरुष एकेरीचं जिंकलं आहे नुनो बोर्जेस यांनी. स्वीडिश टेनिस ओपन 2024 महिला एकेरीचं विजेतेपद मार्टिना ट्रेव्हिसन यांनी. महिला व्हॉलीबॉल नेशन्स लीग 2024 विजेतेपद पटकावलेलं आहे भारताने. वेस्टर्न इंडिया बिलियर्ड्स फायनल 2024 जिंकले आहे पंकज अडवाणी यांनी. सिनसिनाटी टेनिस ओपन 2024 पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे जनिक सिन्नर यांनी. आणि याचमधील या ठिकाणी महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे आरिना सबलेन्का यांनी. आणि 61वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे कार्तिक वेंकटरमण यांनी. पुढचा प्रश्न. CISFचे नवीन प्रमुख, नवीन चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक सी, राजविंदर सिंग भाटी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी CISFचे नवीन प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. CISF ज्याचा फुल फॉर्म सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स असा याचा फुल फॉर्म होतो. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या ठिकाणी माफ करा दल असं मराठीमध्ये म्हणता येईल. स्थापना झाली 10 मार्च 1969ला आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. ठीक आहे, प्रश्न आहे या ठिकाणी नवीन नियुक्तीबद्दल. तर लगेच काय करूया, नवनवीन ज्या काही नियुक्त्या झाल्या त्याच्यावरती आपण एका मिनिटामध्ये रिव्हिजन मारूया. लिहून घ्या. केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन. अंमलबजावणी संचालनालयाचे नवीन संचालक राहुल नवीन. भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक S परमेश. ICCचे नवीन अध्यक्ष जय शहा 2 डिसेंबर 2024 पासून. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष M सुरेश. भारत तिबेट सीमा पोलिसांचे अतिरिक्त महासंचालक संजीव रैना. रेल्वे बोर्डाचे प्रथम दलित अध्यक्ष आणि CEO सतीश कुमार. राष्ट्रीय सुरक्षा रक्षकाचे नवीन महासंचालक B श्रीनिवासन. नॅस्कॉमच्या उद्योग संस्थेच्या अध्यक्षपदी सिंधू गंगाधरन यांची नियुक्ती झाली. आणि CISFचे नवीन प्रमुख बनले आहेत राजविंदर सिंग भाटी. पुढचा प्रश्न. 61व्या क्रमांकाची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कार्तिक वेंकटरमण असं त्यांचं नाव आहे. आंध्र प्रदेश राज्याचे हे ऑलरेडी ग्रँड मास्टर आहेत. आणि गुडगाव येथे झालेल्या 61व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये जे काही या ठिकाणी नॅशनल चेस कॉम्पिटिशन झाली त्याचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे कार्तिक वेंकटरमण. 3 प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहिला प्रश्न, ही जी काही राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा झाली
ती कितव्या क्रमांकाची होती तर 61व्या. कोठे झाली तर गुडगाव या ठिकाणी. कोणी जिंकली कार्तिक वेंकटरमण. कार्तिक वेंकटरमण कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बुद्धिबळ. कोणत्या राज्यातील आहेत तर आंध्र प्रदेश. अशा प्रकारे फिरून फिरून प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न, हरून इंडिया रिच लिस्ट रिपोर्ट 2024 नुसार सर्वात अव्वल स्थानी कोण आहे. चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गौतम अदानी हे या ठिकाणी 1 नंबरला आहेत. 2 नंबरला आहेत मुकेश अंबानी. 3 नंबरला आहे शिवनादर आणि 4 नंबरला आहे सायरस पुनावाला. याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. टॉप 10 इन हुरून इंडिया रिच लिस्ट 2024 मध्ये या ठिकाणी अदानी कंपनीचे या ठिकाणी मालक आहेत गौतम अदानी 1 नंबरला. रिलायन्सचे मुकेश अंबानी आहेत 2 नंबरला. HCL टेक्नॉलॉजीचे शिवनादर आहेत 3 नंबरला. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सायरस पुनावाला आहेत 4 नंबरला. सन फार्मास्युटिकलचे आहेत दिलीप सिंघवी हे आहेत या ठिकाणी 5 नंबरला. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि बजाजचे आहेत नीरज बजाज हे 10व्या क्रमांकावरती. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा. या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो, वाढवण बंदर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत वाढवण बंदर स्थित आहे. याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर 2-3 पॉईंट लिहून घ्या. 30 ऑगस्ट 2024ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याची पायाभरणी करण्यात आली. वाढवण डहाणू जवळ पालघर जिल्हा महाराष्ट्रामध्ये हे स्थित आहे. वाढवण प्रकल्पाची वैशिष्ट्ये सांगायची म्हटली तर भारताचे हे 13व्या क्रमांकाचे मुख्य बंदर आहे. प्रकल्पाची एकूण किंमत जवळपास 76,200 कोटी रुपये असणार आहे. सर्व वातावरणीय ग्रीनफील्ड बंदर विकास असणार आहे. या ठिकाणी एकूण क्षमता दरवर्षी जवळपास 300 दशलक्ष टन एवढे या ठिकाणी कॅपॅसिटी आहे याची हँडल करण्याची. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, NGT म्हणजेच या ठिकाणी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मराठीमध्ये म्हणता येईल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी काय केलेलं आहे कचरा व्यवस्थापनामध्ये अयशस्वी झाल्याबद्दल कोणत्या राज्याला 1000 कोटी रुपयाचा दंड ठोठावलेला आहे तर पर्याय क्रमांक सी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. NGT म्हणजेच नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण मराठीमध्ये म्हणता येईल आणि ज्याची स्थापना 18 ऑक्टोबर 2010 या ठिकाणी झालेली आहे. पंजाब राज्याला दंड ठोठावण्यात आला. पंजाब ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 ला झाली. मुख्यमंत्री आहेत भगवंत मान. राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया आणि राजधानी आहे चंदीगड. एकच महत्त्वाचं धरण आहे भाकरा नांगल. पुढचा प्रश्न, भारताची दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी INS अरिघाट कोणत्या ठिकाणी कार्यान्वित झालेली आहे तर पर्याय क्रमांक बी विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, भारताची दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी INS अरिघाट हे या ठिकाणी कार्यान्वित झालेली आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. ही INS अरिहंतची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे ज्यामुळे भारताची नौदल क्षमता आणि आण्विक प्रतिकारक शक्ती वाढते. K-15 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची सज्ज INS अरिघाट 750 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यावरती सहज मारा करू शकते. भारताची दुसरी आण्विक पाणबुडी INS अरिघाट आहे आणि भारताची पहिली आण्विक पाणबुडीचं नाव आहे INS अरिहत असं त्याचं नाव आहे. या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये या ठिकाणी याचं काय असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे या ठिकाणी कार्यान्वित झालेलं आहे. आंध्र प्रदेश ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1953 ला झाली. मुख्यमंत्री आहेत N चंद्राबाबू नायडू. राज्यपाल आहेत S अब्दुल नजीर आणि राजधानी आहे अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत सोमशिला, श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर. एक महत्त्वाचा पॉईंट लिहून घ्या. सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा याच ठिकाणी स्थित आहे. बरोबर. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय पोषण आठवडा केव्हा साजरा करण्यात येत असतो तर सप्टेंबरचा जो काही पहिला आठवडा आहे 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर हा जो काही वीक आहे हा जो काही आठवडा आहे तो या ठिकाणी राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, त्या अगोदर याच्याबद्दल काही 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. 1 सप्टेंबर पासून राष्ट्रीय पोषण सप्ताह सुरू झालेला आहे. भारतामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पोषण सप्ताह साजरा केला जातो जो 7 सप्टेंबर पर्यंत चालतो. यावेळी लोकांना पौष्टिक आहाराचे महत्त्व सांगितले जाते. भारतामध्ये आरोग्याबाबतीमध्ये जागरूकता नसल्यामुळे आरोग्य सुविधांपेक्षा रुग्णांची संख्या अधिक आहे. आजार वाढण्याचे एक कारण म्हणजे खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश हा आहे की लोकांना पौष्टिक अन्न सेवन करण्याची गरज आहे याची जाणीव करून देणे जेणेकरून शरीरातील पौष्टिकतेच्या पूर्ततेला चालना मिळू शकेल. पुढचा प्रश्न, बहुचर्चित विरूपाक्ष मंदिर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक डी कर्नाटक राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. कर्नाटकमधील हंपी येथील विरूपाक्ष मंदिराने 2024 मध्ये मुसळधार पावसामुळे मंदिराचा मंडप कोसळलेला होता त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये आहे.
हे मंदिर भगवान शिवाचे एक रूप भगवान विरूपाक्ष यांना समर्पित आहे. हे हम्पी, विजयनगर जिल्हा, कर्नाटक येथे स्थित आहे. हे ठिकाण 1986 पासून युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे हे या ठिकाणी न्यूज चर्चेमध्ये आहे, विचारलं जाऊ शकतं. क्लिअर. पुढचा प्रश्न, अलीकडेच एडीबीने आरोग्य सेवेला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याला 500 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज देण्याचा दावा केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जे काही मेडिकल फॅसिलिटी आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी अजून चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आरोग्य सेवा चालना देण्यासाठी या ठिकाणी हे जे काही डॉलर्सचं कर्ज आहे 500 दशलक्ष ते या ठिकाणी दावा केलेला आहे देण्याचा एडीबीने. ठीक आहे. या ठिकाणी महाराष्ट्राबद्दल सांगायचं म्हटलं तर आपल्या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा, आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न, अलीकडेच आपत्कालीन व्यवस्थापनावरील दुसरी भारत रशियन आयोगाची बैठक कोठे झालेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, मॉस्को या ठिकाणी झालेली आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी केले आणि रशियन शिष्टमंडळाचे नेतृत्व नागरी संरक्षण आणि आपत्कालीन परिस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री कुरेको यांनी या ठिकाणी केलेली आहे. शेवटचा प्रश्न, कोणत्या देशाचा गोलरक्षक मॅन्युअल न्यूअरने या ठिकाणी नुकतीच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती केलेली आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, जर्मनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जर्मनी या देशाचा जो काही गोलरक्षक आहे मॅन्युअल न्यूअरने या ठिकाणी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतलेली आहे. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, अलीकडे केंद्र सरकारने जैव निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या धोरणाला मान्यता दिलेली आहे? बायो इंडिया पॉलिसी, बायो भारत पॉलिसी, बायो E3 पॉलिसी की बायो 2047 पॉलिसी? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. लगेच आपण काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑगस्ट भरपूर महत्त्वाचे दिवस आहेत. राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस. 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक दिवस. 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस. 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस. 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस. 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस. 15 ऑगस्ट 2024 ला आपण 78वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस. 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस. 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर.